लागला आणि आटला हे मुळी ठावे न जला, का की जल खाचेला देत नव्हते महत्व मुळी. खाचेसी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण, म्हणून ते आटता दारुण दैन्यावस्था येतिसी. नरदेह ही खाच खरी शुद्ध चैतन्य विमलवारी, खाचा अनंत होती जरी तरी न पालट तो याचा. म्हणून अजन्मा आपण मी म्हणतसे दयाघन, अज्ञान नगाच्या कंदना करण्या व्हावे वज्र तुम्ही. ऐशा खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर, हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने. त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नावरूप मिळत, जेणे करून जगतात ओळख त्यांची पटतसे. आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित, का की जेथे न संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये. आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगाठाई साची, मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते. जलमेघ गर्भीचे एकपणे एक साचे, अवतरणे भूवरी होता त्याचे भेद होती अनेक. जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात, जे पडे कूपात तैसी न त्याची योग्यता. संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी, आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा.